एका 23 वर्षांच्या मुलाला चक्क व्हेल माशाने गिळून टाकलं। तो मुलगा तरीही सुटला आणि बाहेर आल्यावर त्याने सांगितलं की व्हेलच्या पोटात त्याला नक्की काय दिसलं। तुम्हाला कदाचित वाटेल की ही एखाद्या हॉलिवूडच्या पिक्चरची स्टोरी आहे, पण हे प्रत्यक्षात खरं झालंय। 23 वर्षांचा एड्रियन सिमॅकस याच्यासोबत चिली देशाच्या दक्षिणेकडच्या समुद्रात हे घडलं। एड्रियन एक कयाकर आहे। कयाक म्हणजे एक छोटी अरुंद होडी। तो त्याच्या वडिलांसोबत कयाकिंग करत होता। अचानक त्याला मागून काहीतरी जोरात धडकलं आणि पुढच्याच सेकंदात सगळीकडे अंधार पसरला। एड्रियन म्हणतो, मला लगेच जाणवलं की मी कोणत्या तरी भल्या मोठ्या प्राण्याच्या तोंडात आहे। मला वाटलं आज आपला शेवटचा दिवस आहे। त्याला फक्त डार्क ब्लू आणि पांढरा रंगच दिसत होता। चेहऱ्यावर एखादा ब्रश फिरवल्यासारखी जाणीव होत होती। तो श्वास रोखून धरून होता। अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होते आणि पुढच्याच सेकंदात व्हेलने त्याला थुंकून बाहेर फेकलं। एड्रियन पुन्हा पाण्यावर आला तेव्हा त्याला कळलं की तो जिवंत आहे। बरं, गंमत म्हणजे हे सगळं एड्रियनच्या वडिलांच्या कॅमेऱ्यात कैद झालं। हम्पबॅक व्हेलचा घसा फारच अरुंद असतो। तो कयाक सारख्या मोठ्या गोष्टी गिळूच शकत नाही। मासे खाताना चुकून व्हेलने कयाक गिळला असेल आणि लगेच बाहेरही फेकला। व्हेलसाठी हे अतिशय क्षुल्लक असलं तरी एड्रियनसाठी हा एक लाईफ टाईम मोमेंट होता। हा फक्त जीव वाचवण्याचा एक क्षण नव्हता, तर एक प्रकारे जगण्याची दुसरी संधीच होती। दुसरं आयुष्यच होतं। कारण जर व्हेलऐवजी शार्क मासा असतात तर याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका।